फायनान्स आणि टेक्नॉलॉजी हे एकत्र आलं की काय होतं? चला आज आपण हेच समजून घेऊया. हे फक्त एक वाक्य नाहीये. आजच्या काळात फायनान्स प्रोफेशनलसाठी हेच सत्य आहे. ही एक अशी सिस्टम आहे जी फायनान्सच्या लोकांना भविष्यासाठी आवश्यक स्किल्स शिकवते. पण ह्याची अचानक इतकी गरज का पडली आहे? कारण सोपं आहे. कॉलेजचं शिक्षण आणि इंडस्ट्रीची गरज यात खूप मोठी तफावत आहे. म्हणजे एका बाजूला आहे आपलं पारंपरिक शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला आजचं डिजिटल फायनान्स. आणि यामुळेच तयार होतो स्किल गॅप. मग चांगल्या मुलांनाही नोकरी मिळायला त्रास होतो. हीच दरी भरून काढण्यासाठी बिस्प्रो फिनटेक अकॅडमी एका पुलासारखं काम करते. इथे फक्त थिअरी नाही तर क्लाउड अकाउंटिंग आणि ऑटोमेशनचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं. याची स्थापना इंडस्ट्री एक्सपर्ट CA सतीश बोरकर यांनी केली आहे, ज्यांना मोठा अनुभव आहे. बरं, मग इथे नक्की काय शिकवलं जातं ज्यामुळे करिअरला बूस्ट मिळतो? पाहूया. इथला अभ्यासक्रम 4 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देतो: क्लाउड अकाउंटिंग, GST, ऑटोमेशन आणि व्हर्च्युअल CFO स्किल्स. हे 4 टप्पे तुम्हाला अकाउंटिंगच्या बेसिक्सपासून थेट फायनान्शियल स्ट्रॅटेजीपर्यंत घेऊन जातात. इथे जोहो बुक्स आणि टॅली प्राईम सारखे सॉफ्टवेअर शिकवले जातात, जे इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. तर मग हा कोर्स नक्की कोणासाठी आहे? याचा फायदा कोणाला होऊ शकतो? कॉमर्सचे विद्यार्थी असोत, CA ची तयारी करणारे असोत किंवा अनुभवी अकाउंटंट, सगळ्यांसाठीच हे फायद्याचं आहे. BCom किंवा MComच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल स्किल्स मिळतात, म्हणजे ते लगेच कामासाठी तयार होतात. जे CA किंवा तत्सम परीक्षांची तयारी करतायत त्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच टेक्नॉलॉजीचा अनुभवही मिळतो. जे ऑलरेडी जॉबमध्ये आहेत ते ऑटोमेशन शिकून स्वतःला सहज अपग्रेड करू शकतात. एकंदरीत फायनान्स क्षेत्रासाठी एक नवी सक्षम पिढी तयार करणं हेच यामागचं ध्येय आहे. म्हणजे फक्त आकडेमोड नाही, तर त्यातून अचूक व्यावसायिक निर्णय घेण्याची क्षमता येते. म्हणूनच हा प्रश्न महत्त्वाचा आहे: आपलं फायनान्स करिअर खरंच फ्युचर रेडी आहे का?